आज मानव नवीन युग में जी रहे हैं। वह जीते समय कवि हो गए हैं, लेखक हो गए हैं, उपन्यासकार हो गए हैं। ऐसे साहित्य क्षेत्र में अपने मन में क्या क्या आ रहे हैं वो लिखने जा रहे हैं। अपने आपके बारे में लिखे तो वो ऑटोबायोग्राफी होता है, यानी जीवनी होता है। हम सभी अपने समय को बीत चुके हैं। बच्चों, आप सभी बता सकते हैं क्या बीते हुए समय, वो छोटापन में बीते हुए समय को हम क्या कहते हैं? बच्चों बताइए। हाँ, तुम बता दिए ना, बचपन। अच्छा, हम बीते हुए छोटे बाल्यकाल को बचपन कहते हैं बच्चों। इसलिए आज पाठक का शीर्षक है मेरा बचपन। मेरा बचपन। पाठ है मेरा बचपन। लेखक है, लेखक है डॉक्टर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम। एपीजे अब्दुल कलाम। अब्दुल कलाम। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम है। बच्चों, आपको पता है क्या ये का अर्थ क्या है, पी का अर्थ है क्या है, जे का अर्थ क्या है? ए पी जे। कोई बता सकते हैं? बताइए। ये अउल, अउल। कोई बता सकते हैं पी क्या है? हाँ, तुम बता दिए ना, फकीर। और कोई बता सकते हैं क्या जे क्या है? जैनुल आबदीन। जैनुल आबदीन। बच्चों, अभी आप सभी को समझ में आ गए क्या? ये का अर्थ है अउल, पी का अर्थ है फकीर, जे का अर्थ है जैनुल आबदीन। अउल, फकीर, जैनुल आबदीन अब्दुल कलाम। इनका पूरा नाम है अउल फकीर जैनुल आबदीन कलाम है। कवि यानी लेखक इस पाठ को क्या आशय से लिखे हैं? यहाँ छात्र सादगी, धार्मिक सहिष्णुता, मिलजुल कर रहना और किताबें पढ़ने का प्रयोजन इस पाठ से सीख कर सभी को प्रेरणा मिल सकते हैं। पहले लेखक के परिचय को देखेंगे। लेखक परिचय। अबुल फकीर जैनुल आबदीन अब्दुल कलाम 15 जुलाई, क्षमा कीजिए, 15/10/1931, 15 अक्टूबर 1921 को जन्म हुए, रामेश्वर में जन्म हुए। बड़े वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम जी भारत के राष्ट्रपति थे। राष्ट्रपति।
2002 से 24 जुलाई 2007। अब्दुल कलाम जी भारत के भूतपूर्व राष्ट्रपति थे। वे 25 जुलाई 2002 से 27 जुलाई 2007 तक, यानी 5 साल कुल मिलकर 5 साल राष्ट्रपति हो सकते हैं, और फिर चुनाव में खड़े कर जीते हुए तो और एक 5 साल बढ़ सकते हैं। राष्ट्रपति थे, हमारे देश के राष्ट्रपति थे, देश के आदर्श तथा जनवादी राष्ट्रपति थे। जनवादी राष्ट्रपति, ये ऑर्डिनरी राष्ट्रपति नहीं थे, जनवादी राष्ट्रपति, जनवादी राष्ट्रपति। ऑर्डिनरी राष्ट्रपति, सामान्य राष्ट्रपति नहीं थे, ये जनवादी राष्ट्रपति थे। जनवादी राष्ट्रपति के नाम से भारत के करोड़ हृदयों में प्रतिष्ठित कलाम जी अपनी 22 वर्षों की उम्र में भी अनेक सामाजिक प्रगतिशील आंदोलन में अत्यंत सक्रिय रहे। बच्चों तथा युवकों के चैतन्यशील एवं बहुमुखी व्यक्तित्व के निर्माणार्थ आपके नए अभियान का मंत्र था, मैं क्या दूं, स्वपरिवर्तन की ओर उन्मुख। इस अभियान का उद्देश्य था ईमानदार कार्य एवं ईमानदार का नाम। ओमपाल अभियान द्वारा आप बचपन में ही इन सवालों को बोलना चाहते थे कि मैं देश के लिए क्या दे सकता हूँ, समाज एवं परिसर के लिए क्या कर सकता हूँ। अबुल फकीर जैनुलाब्दीन 15 अक्टूबर 1931 में रामेश्वरम में छोटे कस्बे में जन्म हुए। पिता का नाम है जैनुलाब्दीन और माता का नाम आशियम्मा। वे बड़े वैज्ञानिक थे। अब्दुल कलाम 25 जुलाई 2002 से 24, यहाँ छोटा करेक्शन कीजिए बच्चों, यहाँ 24 करना था, मैं 27 लिखा था, यहाँ 24 कर दीजिए, छोटा करेक्शन कीजिए। 24/7/2007 तक भारत के राष्ट्रपति थे। ये सामान्य राष्ट्रपति नहीं थे बच्चों, जनवादी राष्ट्रपति थे। जनवादी राष्ट्रपति नाम से करोड़ों हृदय में प्रतिष्ठित कलाम जी अपने 22 वर्षों की उम्र में भी अनेक सामाजिक प्रगतिशील आंदोलन में अत्यंत सक्रिय रहे। बच्चों, अभी अब्दुल कलाम हमारे सामने नहीं है, हमारे बीच में नहीं है। बहुत नाम कमाने के बाद फिर वापस आने का लोक में चले गए, यानी स्वर्ग सिधारे हैं। एक बार उत्तर भारत में भाषण करते समय हृदयाघात से अब्दुल कलाम मृत्यु हो गई। वे कहते थे, मेरे अंतिम सांस तक मैं अध्यापन में और बच्चों के साथ, छात्रों के साथ मार्गदर्शन करते हुए मैं रहता हूँ, ऐसे कहते थे। ऐसे भी विधि लिखित
सितारे हैं, अभी नहीं है। करोड़ों करोड़ों हृदय में प्रतिष्ठित कलाम जी अपने 22 वर्षों की उम्र में भी अनेक सामाजिक प्रगतिशील आंदोलन में अत्यंत सक्रिय रहे। बच्चों तथा युवकों के चैतन्यशील थे। अब्दुल कलाम जी बच्चों और नवयुवकों के चैतन्यशील एवं बहुमुखी व्यक्तित्व के निर्माण आपके नए अभियान का मंत्र था। मैं क्या दूं पर स्वपरिवर्तन की ओर उन्मुख इस अभियान का उद्घोष था। ईमानदार कार्य एवं ईमानदार का नाम ओमपाल अभियान द्वारा आप बचपन में ही इन सवालों को होना चाहते थे। मैं देश के लिए क्या दे सकता हूँ, समाज एवं परिसर के लिए क्या कर सकता हूँ। मಕ್ಕಳೇ, ಇದರ ಒಂದು ಅರ್ಥ ನೋಡೋಣ. ಏನು ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂರ ಪರಿಚಯವನ್ನು ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಕೇಳ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕೆಲವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಕನ್ನಡ ವಿವರಣೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡೋಣ. ಹಾಗಾಗಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ಞಾನ, ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ಞಾನ, ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು 100% ನೀವು ಕ್ಯಾಚ್ ಮಾಡಿದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅವುಲ್ ಫಕೀರ್ ಜೈನುಲ್ ಆಬ್ದೀನ್ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರು 15 ಅಕ್ಟೋಬರ್, ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇವೆರಡು ಗಮನಿಸಿ ಮಕ್ಕಳು. 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 1931ರಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸ್ತಾರೆ. ತಂದೆ ಜೈನುಲ್ ಆಬ್ದೀನ್, ತಾಯಿ ಮಾತಾ ಆಶಿಯಮ್ಮ. ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ, ತಂದೆ ಜೈನುಲ್ ಆಬ್ದೀನ್, ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ ಎಂಬುವರಾಗಿದ್ದರು. ಇವರು ಭಾರತದ ಪ್ರಖ್ಯಾತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿದ್ದರು. ಜನಪ್ರಿಯ ಸಾಮಾನ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಎಷ್ಟೋ ಜನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಬಂದು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ, ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ, ಹಾಗೆ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಹಿಂದೆ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಹೆಸರು ಮಾಡಿದರು. ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ, ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಹೆಸರು ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಇವರು ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ, ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣರು ಥರನೇ, ರಾಧಾಕೃಷ್ಣರು ಎಷ್ಟು ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ರು ಅದಕ್ಕಿಂತ 2ರಷ್ಟು ಇವರು ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದು ತಪ್ಪಾಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವರು ಸೈಂಟಿಸ್ಟ್, ಇವ್ರನ್ನ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಒಬ್ಬರು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿರು. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿರು. ಭಾರತದ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಕರೋಡೋ ಹೃದಯ ಅಂದರೆ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಹೃದಯ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯದಲ್ಲಿ, ಜನಮಾನಸದಲ್ಲಿ ಇವರು ನೆಲೆಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. 82 ವರ್ಷ ಇವರು ರಿಟೈರ್ ಆಗುವಾಗ, ವಿಶ್ರಾಂತ ಜೀವನನ ಪಡೆಯುವಾಗ 82 ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು. ಈಗ ಇವರು ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ನಡುವೆ ಇಲ್ಲ ಇವರು. ಹಾಗೆ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಕಾಲೇಜು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉಪನ್ಯಾಸವನ್ನು ನೀಡುತ್ತಾ ಅಥವಾ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಹಾಗೆ ಹೃದಯಾಘಾತವಾಗಿ ಕುಸಿದಿದ್ದು, ಆಮೇಲೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಎಲ್ಲವನ್ನು ಸೇರಿಸಿ ನೋಡಿದಾಗ ಅವರು ಪ್ರಾಣ ಪಕ್ಷಿ ಆಯು ಹೋಗಿತ್ತು. ಈಗ ಅವರು ಭಾರತ ಲೋಕಕ್ಕೆ ಮರಳಿ ಹೋಗಿದ್ದರಿಂದ ಅವರು ನಿಮ್ಮ ನಡುವೆ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಇದ್ದಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು 100 ವರ್ಷ ಆದರೂ ಇದ್ದಿದ್ರೆ ಅವರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಮತ್ತು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹಂಚುತ್ತಾ ಇದ್ದರು, ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಭಾವನೆ ಆಗಿದೆ. ಅನೇಕ ಪ್ರಗತಿಶೀಲ ಆಂದೋಲನ ಚಳುವಳಿಗಳಲ್ಲಿ ಇವರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಚೈತನ್ಯಶೀಲರಾಗಿ ಬಹುಮುಖ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಚಳುವಳಿಯನ್ನು ಇವರು ಕೈಗೊಂಡಿದ್ದರು. ನಾನು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನು ಕೊಡಬಲ್ಲೆ, ಸ್ವಪರಿವರ್ತನೆಯಿಂದ ಒಂದು ದೇಶದ ಏಳಿಗೆಯ ಕಡೆಗೆ ನಾನು ಸಾಗಬೇಕಾಗಿದೆ ಎಂಬ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಇವರದಾಗಿತ್ತು. ಹಾಗೆ ಇಮಾನ್ದಾರ್ ಕಾರ್ಯ ಏವ್ ಇಮಾನ್ದಾರ್ ಕ ನಾಮ್, ಹಾಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹೆಸರು ಬರುತ್ತದೆ. ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹೆಸರು ಮಾಡಿದಾಗ, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಹೆಸರು ಬರುತ್ತದೆ. ಹೀಗೆ ಓಂಪಾಲ್ ಅಭಿಯಾನ್ ದ್ವಾರ बचपन में ही इन सवालों को होना चाहते थे. ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಓಂಪಾಲ್ ಎಂಬ ಚಳುವಳಿಯನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ರು. ಏನೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬಂದರೂ ಸಹ ಅದನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡೋದಕ್ಕೆ ಚಿಕ್ಕಂದಲೇ ಅನೇಕ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ದೊರಕಿಸಿ ಸರಿಯಾದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಮಾರ್ಗವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದರು. ಇವರ ಒಂದು ಮುಖ್ಯ ಒಂದು
ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಕೊಡಬಲ್ಲೆ, ಈ ಸಮಾಜದ ಪರಿಸರಕ್ಕೆ ನಾನೇನು ಕೊಡಬಲ್ಲೆ ಎಂಬುದು ಇವ್ರದ್ದಾಗಿತ್ತು. बच्चों आगे देखेंगे इस पाठ का आशय क्या है, क्यों मेरा बचपन पाठ 10वीं कक्षा के लिए रखना था। इस पाठ से बच्चों क्या क्या सीख सकते हैं, अब्दुल कलाम जीवन से आप क्या क्या सीख सकते हैं और क्या क्या अपने जीवन में अपनाने के लिए सहायक हो सकता है, देखेंगे। पाठ का आशय, भारत के राष्ट्रपति कलाम जी जीवन सादगी या मिसाल था। अनेक विज्ञानियों के जैसे अब्दुल कलाम भी एक थे, फिर उनके व्यक्तित्व बहुमुखी व्यक्तित्व थे। अब्दुल कलाम जी का माता पिता का परिश्रम आडंबरहीन जीवन के लिए आदर्श प्रिय है। उनका परिवार अतिथियों की सेवा से संतृप्त था। उनका परिवार धार्मिक एकता को मानता था। बच्चों के लिए चैतन्यशील बहुमुखी व्यक्तित्व निर्माण के लिए ऐसे आदर्श व्यक्तियों की जीवनी एक आदर्श बनी है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದ ಆಶಯ ಯಾಕಿಟ್ರು, ಈ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಪಾಠ ನೀವೇನು ಕಲಿಬೇಕಾಗಿದೆ, ಈ ಪಾಠದಿಂದ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ನವ ಯುವಕರು ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ಯುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಏನಾಗಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ. ಇದರಿಂದ ಅನೇಕ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು. ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಮರಂತೆ ಸಾಮಾನ್ಯ ಬಡತನದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಅತಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹಾರಿ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್ ಎಂಬ ಒಂದು ಬಿರುದನ್ನು ಗಳಿಸ್ಕೊಂಡ್ರು, ಮಿಸೈಲನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದರು. ಭಾರತ ಒಂದು ಏನು ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಡೋದು, ಮಿಸೈಲ್ ಮೂಲಕ ಭಾರತದ ಒಂದು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೋದು, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದರು. ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕಲಾಂಜಿ ಸಾಧಾರಣ ಜೀವನವನ್ನು ಸವಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಇವರು ಉದಾಹರಣೆ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮಿಸಾಲ್ ಶಬ್ದ लिखिए बच्चों, शब्द मिसाल, मिसाल उदाहरण, ಸಾಮಾನ್ಯ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದ್ದು ಇವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಪರಿಶ್ರಮ, ಆಮೇಲೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಡಂಬರಹೀನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಆದರ್ಶಪ್ರಾಯರಾಗಿದ್ದರು. ಇವರ ಕುಟುಂಬ ಅತಿಥಿಗಳನ್ನು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡೋದು, ಸಂತೃಪ್ತಿ ಗೊಳಿಸೋದು, ಬಂದರನ್ನ ಊಟೋಪಚಾರದಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಇವರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಹಾಗೆ ಆ ಥರ ಒಂದು ರೀತಿ ಸಂತೃಪ್ತ ಜೀವನವನ್ನು, ಒಂದು ಅತಿಥಿ ದೇವೋಭವ ಎಂಬ ಮಂತ್ರವನ್ನು ಇವರು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದರು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು. ಇವರ ಪರಿವಾರ ಕುಟುಂಬ ಧಾರ್ಮಿಕ ಏಕತೆಯನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ದರು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವರ ಒಂದು ಚೈತನ್ಯಶೀಲತೆ, ಇವರ ಬಹುಮುಖ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಪಾಠವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಪಾಠವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏರಿಳಿತಗಳಾಗುತ್ತವೆ, ಎಲ್ಲಿ ಕಾಮ ಬಂದಾಗ ಸ್ವಲ್ಪ ವಿರಾಮವನ್ನು ತೆಗೆದುಕೋಬೇಕು, ಹಾಗೆ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲಿ ನಾವು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು, ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಶಬ್ದಗಳು ಯಾವುದೇ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗಮನಿಸಿ. बच्चों, कहाँ का रुकावट होता है, कहाँ रुकना है, कहाँ नहीं रुकना चाहिए, कहाँ स्पष्ट उच्चारण कहाँ कहाँ होता है, सभी ध्यान में रखते हुए किताब देखिए। मेरा जन्म मद्रास राज्य अब तमिलनाडु के रामेश्वरम कस्बे में एक मध्यम परिवार में हुआ था। मेरे पिता जैनुलाब्दीन की कई बहुत अच्छी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी और ना ही वे कोई बहुत धनी व्यक्ति थे। इसके बावजूद वे बुद्धिमान थे और
उनमें उदारता की सच्ची भावना थी। मेरी माँ आशिया माँ उनकी आदर्श जीवन संगिनी थी। मेरे माता पिता को हमारे समाज में एक आदर्श दंपति के रूप में देखा जाता था। मैं कई बच्चों में से एक था, लंबे चौड़े व सुंदर माता पिता का छोटी कद काठी का साधारण सा दिखने वाला बच्चा। हम लोग अपने पुश्तैनी घर में रहते थे। रामेश्वरम की मसीदी वाली गली में बनाया घर चूने पत्थर व ईंट से बना पक्का और बड़ा था। मेरे पिता आडम्बरहीन व्यक्ति थे और सभी अनावश्यक एवं ऐशो आराम वाली चीजों से दूर रहते थे, पर घर में सभी आवश्यक चीजों सचमुच मात्रा में सुलभता से उपलब्ध थी। वास्तव में मैं कहूँगा कि मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता, भौतिक एवं भावनात्मक दोनों की दृष्टि से। मैं प्रायः अपनी माँ के साथ ही रसोई में नीचे बैठकर खाना खाया करता था। वे मेरे सामने केले का पत्ता बिछाती और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर डालती। साथ में घर का बना अचार और नारियल की ताजी चटनी भी होती। प्रतिष्ठित शिव मंदिर, जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थस्थल है, हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता था। जिस इलाके में हम रहते थे वह मुस्लिम बहुल था, लेकिन वहाँ कुछ हिंदू परिवार भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे। हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी जहाँ शाम को नमाज के लिए पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे। रामेश्वर मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे। आध्यात्मिक मामलों पर चर्चाएं करते रहते। जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ था तो मैंने पिताजी से नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछा। वे कहते, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता। मुझे याद है पिताजी की दिनचर्या पौ पढ़ने के पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी। नमाज के बाद वे हमारे नारियल के बाग जाया करते। बाग घर से करीब 4 मील दूर था। करीब दर्जन पर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 6 साल का था। ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी यानी सीतकराई तक लाने ले जाने के काम आती थी।
बच्चों, अब्दुल कलाम के बारे में अधिक विस्तृत जानकारी यहाँ किताब में दिए गए। सभी अच्छे तरह से सभी विषय को हासिल करना है। अब्दुल कलाम जी कह रहे हैं, मेरा जन्म मद्रास राज्य अब तमिलनाडु के रामेश्वरम कस्बे में एक मध्यम परिवार में हुआ था। अब्दुल कलाम जी का जन्म रामेश्वरम रामेश्वरम रामेश्वर में हुआ। पहले मद्रास राज्य कहते थे, अभी तमिलनाडु राज्य कहते हैं। सामान्य मध्यम वर्ग परिवार में अब्दुल कलाम जी पैदा हुए। पिताजी जैनुलाब्दीन कोई बहुत अच्छी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी। जैनुलाब्दीन अधिक पढ़ ना पाए, वो थोड़ा ही पढ़े थे, औपचारिक शिक्षा थोड़ा हुआ था। इसलिए वे लिख रहे हैं, बहुत अच्छा औपचारिक शिक्षा नहीं हुई थी, अधिक शिक्षा पाने का अवसर नहीं मिला। वे कोई बात धनी व्यक्ति थे। अब्दुल कलाम जी पिता जैनुलाब्दीन धनी व्यक्ति नहीं थे। इसके बावजूद वे बुद्धिमान और उनमें उदारता की सच्ची भावना भी थी। अब्दुल कलाम जी पिताजी जैनुलाब्दीन में बहुत उदारता थी, बुद्धिमान थे और उदारता भी थी, सच्ची भावना थी। मेरी माँ आशियम्मा, अब्दुल कलाम जी की माता का नाम है आशियम्मा, पिताजी का नाम है जैनुलाब्दीन। जे यानी जैनुलाब्दीन पिता, पिता जैनुलाब्दीन, माता आशियम्मा। माता का नाम आशियम्मा। उनकी आदर्श जीवन संगिनी थी, जीवन संगिनी, जीवन जीवन संगिनी, जीवन संगिनी अर्थ होता है पत्नी, पत्नी। ये शब्द कन्नड़ में जीवन संगिनी जीवन संगाति हो गया, जीवन संगाति। बच्चों, जीवन संगिनी अर्थ है पत्नी। माता आशियम्मा, पिताजी जैनुलाब्दीन। अब्दुल कलाम के माता पिता थे। ये दोनों मुस्लिम समाज में आदर्श दंपति के रूप में देखा जाया करते थे। रामेश्वर में जैनुलाब्दीन और आशियम्मा को बहुत आदर्श दंपति के रूप में वहाँ के लोगों गौरव देते थे। अब्दुल कलाम कह रहे हैं, मैं कई बच्चों में से एक था। माता पिता को बहुत बच्चे थे, उनमें अब्दुल कलाम भी एक थे। लंबे चौड़े व सुंदर माता पिता का छोटी कद काठी का साधारण सा दिखने वाला बच्चा। कद काठी, कद काठी, कद काठी शब्द का अर्थ होता है देह का गठन, देह का गठन। देह का गठन, देह का गठन, पर्सनालिटी
कन्नड़ में कहते हैं पर्सनालिटी। साधारण सा दिखाने वाला बच्चा। अब्दुल कलाम जी देह का गठन में साधारण सा दिखने वाला बच्चा था। मಕ್ಕಳೇ, ತಮಿಳುನಾಡು ರಾಜ್ಯ ಮೊದಲು ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಕರ್ತೀವಿ, ಈಗ ತಮಿಳುನಾಡು ರಾಜ್ಯ ಅಂತ ಕರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಮಧ್ಯಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಜನಿಸಿದರು. ಇವ್ರ ತಂದೆ ಹೆಸರು ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್, ತಾಯಿ ಹೆಸರು ಆಶಿಯಮ್ಮ ಎಂಬುದಾಗಿತ್ತು. ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ಅವರಿಗೆ ಔಪಚಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ತುಂಬ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಹಾಗೆ ತುಂಬ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಯೂ ಏನೂ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಆದಾಗ್ಯೂ ಸಹ ಬುದ್ಧಿವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಇವರಲ್ಲಿ ಉದಾರತೆ ಗುಣ, ಒಂದು ಸತ್ಯವಂತಿಕೆ ಎಲ್ಲ ಇತ್ತು. ಇವರ ತಾಯಿ ಆಶಿಯಮ್ಮ ಇವರು ಆದರ್ಶ ಜೀವನ ಸಂಗಾತಿಯಾಗಿದ್ದರು. ಜೀವನ ಸಂಗಿನಿ ಅಂತಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದು ಜೀವನ ಸಂಗಾತಿ ಆಗಿದೆ. ಪದವರ ಅರ್ಥ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಹೋಲಿಕೆ ಇದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಗಮನಿಸಿ. ಜೀವನ ಸಂಗಿನಿ, ಜೀವನ ಸಂಗಿನಿ, ಜೀವನ ಸಂಗಾತಿ ಆಗಿದೆ. ಹೀಗೆ ಜೀವನ ಸಂಗಾತಿಯಾಗಿರು ಆದರ್ಶ ದಂಪತಿ ಇವರು. ಏನು ಊರಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರನ ಭಾಗದಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ತುಂಬ ಹೆಸರನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡವರಾಗಿರು. ಕೈ ಬಚ್ಚೋನೆ ಸೇ ಏಕ್ತಾ. ಹೀಗೆ ಇವರಿಗೆ ತುಂಬ ಮಕ್ಕಳಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಇವರು ಸಹ ಒಬ್ಬರಾಗಿರು. ಎತ್ತರವಾಗಿದ್ರು, ಲಂಬೆ ಚೌಡೆ, ಎತ್ತರ, ದಪ್ಪ, ಹಾಗೆ ಸುಂದರವಾಗಿ ಇವರ ದೇಹ ಸೌಂದರ್ಯ ಇತ್ತು. ಹಾಗೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಇವರು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. साधारण बच्चों, अनेक बच्चों में अब्दुल कलाम जी भी एक व्यक्ति, एक बालक था. ये अब्दुल कलाम और पुराने घर में रहते थे. पुराने घर में यानी पुश्तैनी घर, पुश्तैनी, पुश्तैनी, पुश्तैनी यानी पैतृक. पिताजी से आ गए घर, यानी दादा से आने घर, जो कई पीढ़ियों तक चला जाए. पैतृक अर्थ है कहीं जो कहीं पीढ़ियों तक चला जाए. हुसैनी घर में रहते थे. रामेश्वर की मस्जिद वाली गली में बना ये घर चूना पत्थर व ईंट से बना, पक्का और बड़ा था. हुसैनी घर में रहते थे. यह घर चूने पत्थर व ईंट साधारण घर था. आरसीसी घर नहीं था, पक्का घर था. पिताजी अब्दुल कलाम आडंबरहीन व्यक्ति थे. वे साधारणता अपना जीवन बिताते थे. अनाज की हम ऐशो आराम वाली चीज़ों से अब्दुल कलाम के पिताजी दूर रहते थे. घर में सभी आवश्यक चीज़ें समुचित मात्रा में सुलभता से उपलब्ध थी. वास्तव में अब्दुल कलाम जी माता पिता बहुत साधारण से जीवन बिताते थे. अब्दुल कलाम कहते हैं, मेरा बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता. सादगी का अर्थ है सादगी का अर्थ है सरल यानी सिंपल. सरल यानी सिंपल.
सरल जीवन उन्नत विचार, सिंपल लिविंग हाई थिंकिंग। अब्दुल कलाम जीवन में भी ऐसे हो गए। भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टि से अब्दुल कलाम जी भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टि में सरलता से जीवन बिता चुके हैं। ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇವರು ಸಹ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದರು. ಇವರು ಎತ್ತರವಾಗಿ, ಸ್ವಲ್ಪ ದಪ್ಪವಾಗಿ, ಸುಂದರವಾಗಿ ಇದ್ದರು. ಇವರ ದೇಹ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಸಹ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕಂಡುಬರುವಂಥ ಬಾಲಕನಾಗಿದ್ದರು. ಇವರು ತುಂಬ ಪಿತ್ರಾರ್ಜಿತ, ಏನು ಪುಸ್ತೈನಿ ಅಂತಂದರೆ ಪಿತ್ರಾರ್ಜಿತವಾಗಿ ಬಂದಂಥ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರು ವಾಸವಾಗಿರ್ತಾ ಇದ್ರು. ರಾಮೇಶ್ವರನ ಮಸೀದಿ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಮನೆ ಇರ್ತಿತ್ತು. ಗಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಗಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಗಲಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬಂದು ಗಲ್ಲಿ ಅಥವಾ ಓಣಿ. ನೀವು ಓಣಿ ಪದಾನ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಗಲ್ಲಿ ಓಣಿ. ಹೀಗೆ ರಾಮೇಶ್ವರನ ಒಂದು ಮಸೀದಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಇವರು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗೆ ಪಿತ್ರಾರ್ಜಿತ ಬಂದಂಥ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವರು ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಹೀಗೆ ಇವರು ತಂದೆ ತುಂಬ ಆಡಂಬರಹೀನ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಆಡಂಬರತೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಇರ್ತದೆ. ಅನಾವಶ್ಯಕವಾದಂಥ ಐಷಾರಾಮಿ ಜೀವನದಿಂದ ದೂರ ಇರ್ತಿದ್ರು. ಅತಿ ಅವಶ್ಯವಾದ ವಸ್ತುಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇದೆ. ನಿಜವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ಜೀವನ ನಿಶ್ಚಿಂತೆಯಿಂದ ಕೂಡಿತ್ತು. ಹಾಗೆ ಸರಳತನದಿಂದ ಇವರು ಜೀವನವನ್ನು ಕಳೀತಾ ಇದ್ರು. ಹಾಗೆ ಭಾವನಾತ್ಮಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಲೂ ಸಹ ಇವರು ಕೂಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರು. मैं प्राय अपनी माँ के साथ ही रसोई में नीचे बैठकर खाना खाया करता था. वे मेरे सामने केले का पत्ता बिछाती और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर डालती. साथ में घर का बना अचार और नारियल की ताज़ी चटनी भी होती. अब्दुल कलाम जी माँ के साथ रसोई घर में नीचे बैठकर यानी भूमि में बैठकर खाना खाया करते थे. डाइनिंग टेबल का उपयोग नहीं करते थे. साधारण जीवन के अनुसार नीचे बैठकर खाना खाया करते थे. आशियम्मा, अब्दुल कलाम जी की माता आशियम्मा केले का पत्ता बिछाती और चावल सुगंधित सांभर डालती थी और इसके साथ घर में बना हुआ अचार पिकल्स, ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂಥ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. स्वादिष्ट सांभर, घर बना अचार और नारियल की ताज़ी चटनी भी भोजन के लिए इस्तेमाल करते थे. ಬಹುಶಃ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಾಯಿ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ಇವರು ಯಾವಾಗಲೂ ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ನ ಬಳಕೆ ಮಾಡದೆ ಕೆಳಗಡೆ ಕುಳಿತು ಇರ್ತಾಯಿದ್ರು. ಊಟಕ್ಕೋಸ್ಕರ ಕೂಡ್ತಾಯಿದ್ರು. ತಾಯಿ ಊಟಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಾಳೆ ಎಲೆಯನ್ನು ಬಳಸ್ತಿದ್ರು. ಕೇಲೆ ಕಾ ಪತ್ತಾ, ಕೇಲೆ ಕಾ ಪತ್ತಾ, ಬಾಳೆ ಎಲೆ. ಬಾಳೆ ಎಲೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಊಟದಲ್ಲಿ ಈ ಬಾಳೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡೋದು ತುಂಬ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ತುಂಬ ಖುಷಿನ ಅನಿಸುತ್ತೆ. ಆ ಪ್ಲೇಟಿಗಿಂತ ಇದು ಚೆನ್ನಾಗಿ. ಹಾಗೆ
ಬಾಳೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ನೀವು ತಮಿಳುನಾಡಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಮಕ್ಕಳೇ ಎಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ಗಳಲ್ಲೂ ವಿಶಿಷ್ಟ ವೈಶಿಷ್ಟ್ಯತೆ ಏನಂದರೆ ಈ ತಟ್ಟೆ ಊಟಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಾಳೆ ಎಲೆ ಊಟವನ್ನು ಬಡಿಸ್ತಾರೆ ಹೋಟೆಲ್ಗಳಲ್ಲಿ. ಅದೊಂದು ಭಾರಿ ವಿಶೇಷತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಬಾಳೆಯನ್ನು ಬೆಳೆದಿಂದ ಎಲೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿ ಬಂದಂತರಿಗೆ ಹೋಟೆಲ್ಗಳಲ್ಲಿ ಊಟವನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. ಅದೊಂಥರ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ಬಾಳೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಹಾಗೆ ಇವರು ಸಹ ಬಾಳೆಯಲ್ಲಿ ಈ ಊಟವನ್ನು ತಾಯಿ ಹಾಕ್ತಿದ್ರು. ಹಾಗೆ ಅನ್ನದ ಜೊತೆಗೆ ಘಮಘಮಿಸುವ ಸುಗಂಧಿ ಅಂದರೆ ಘಮಘಮಿಸುವ ಸಾಂಬಾರನ್ನು ಅಮ್ಮ ಮಾಡಿರ್ತಾಯಿದ್ರು. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಊಟದ ಜೊತೆಗೆ ಮನೆಯಲ್ಲೇ ತಯಾರಿಸುವಂಥ ಒಂದು ಅಚಾರ್ ಅಂದರೆ ಪಿಕಲ್, ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ. ಹಾಗೆ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿಯನ್ನು ಸಹ ಅಮ್ಮ ಮಾಡುತ್ತಿದ್ರು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ತಾಜಿ ಚಟ್ನಿ, ನಾರಿಯಲ್ ಕಿ ತಾಜಿ ಚಟ್ನಿ, नारियल 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 की ताजी चटनी, ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಚಟ್ನಿ, ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಚಟ್ನಿ. ಅಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರುವಂಥ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿನ ಮಾಡುತ್ತಿದ್ರು. ಹಾಗೆ प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है, हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता था. अब्दुल कलाम जी घर के निकट शिव मंदिर थे. रामेश्वर में मंदिर शिव मंदिर प्रसिद्ध है. रामेश्वर नाम लेते हुए सभी को याद आना चाहिए कि रामेश्वर में शिव मंदिर है. रामगिरी नाम लेते हुए आपको क्या याद आता है बच्चों? रामगिरी बोलने पर या कहा देने पर यहाँ करिसिद्धेश्वर मंदिर है ऐसे याद आते हैं. आप सभी को रामेश्वरम बता दिए तो तुरंत शिव मंदिर का याद आना चाहिए. वहाँ शिव मंदिर थे. अब्दुल कलाम जी घर से चले तो 10 मिनट, पैदल चले तो 10 मिनट में शिव मंदिर पहुंच जाते हैं. इस इलाके में मुस्लिम बहुलक है. बहुल बहुत बहुल बहुल बहुत बहुल बहुत मुस्लिम लोग वहाँ शिव मंदिर के निकट मस्जिद वाली गली थी. 10 मिनट में मस्जिद गली से रामेश्वरम मंदिर जा सकते थे. वहाँ अब्दुल कलाम हिंदू परिवारों के साथ भी रहते हैं, जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे. रामेश्वर में मुस्लिम और हिंदुओं दोनों आपस में मिलजुले रहते थे. धर्म सहिष्णुता से जीवन बिताते थे. हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी. अब्दुल कलाम जी जहाँ बसे थे वहाँ पुरानी मस्जिद थी. मस्जिद यानी मुस्लिम वालों की प्रार्थना मंदिर, प्रार्थना स्थल, प्रार्थना मंदिर भी कर सकते हैं, प्रार्थना स्थल भी कहते हैं, मस्जिद. बच्चों पाठ यहीं समाप्त करेंगे. आप सभी के लिए मैं गृह कार्य देता हूँ. प्रश्न लिखिए बच्चों. घर में जाकर गृह कार्य में लिखकर कल लाइए.
गृह कार्य का प्रश्न है, अब्दुल कलाम जी का जन्म कहाँ हुआ है? अब्दुल कलाम जी का जन्म कहाँ हुआ है? दूसरा प्रश्न है, अब्दुल कलाम जी बचपन में किस घर में रहते थे? अब्दुल कलाम जी बचपन में किस घर में रहते थे? इन दोनों प्रश्न को कल पाठशाला आते समय गृह कार्य करके आइए।